The biggest psychology or biggest force in the psychology of human being is the identity. Identity. तुम्ही स्वतःला काय समजत आहात? This is what your identity. ही जी तुमची ओळख आहे, ही ओळख जी तुम्ही तुमच्या अंतर्मनाला सबकॉन्शियस माइंडला दिलेली आहे, ही ओळख ही आयडेंटिटी तुम्हाला गाईड करते. आयडेंटिटी. तुम्ही स्वतःच्या अंतर्मनामध्ये स्वतःला काय समजत आहात? हीन, दीन, दुःखी, दुबळे, तर तुमची आयडेंटिटी आणि सबकॉन्शियस माइंड तुम्हाला काय पॅटर्न दाखवेल किंवा काय पाथ वे फॉरवर्ड करेल. राईट. हे वेगळ्याने किंवा नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु जर हेच तुम्ही स्वतःची आयडेंटिटी विकसित केली, आयडेंटिटी व्यक्तीला व्हॅल्यू देते. इथिक्स आणि व्हॅल्यू जर निर्माण करायच्या असतील तर सर्वात आधी स्वतःची ओळख निर्माण करा. राईट. जर तुम्ही माझ्या झूम आयडीवर पाहत असाल तर यामध्ये कोच हा वर्ड येतो. कोच, ट्रेनर. आता जर मी स्वतःला कोच किंवा एखादा व्यक्ती स्वतःला एंटरप्रुनर समजत असेल, उद्योजक समजत असेल, तर याचं बिहेवियर कसं असेल, याच्या व्हॅल्यू कशा सेट झाल्या असतील. राईट. सगळ्यात पहिल्यांदा काय येतं? आयडेंटिटी. त्याच्यानंतर काय येतं? व्हॅल्यू. तो व्यक्ती स्वतःची व्हॅल्यू करायला नवीन व्हॅल्यू निर्माण करतो. राईट. ज्याही व्यक्तीला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल करायचंय, सर्वात आधी त्यांनी स्वतःची एक ओळख निर्माण करणं आवश्यक आहे. ओळख, आयडेंटिटी. तुम्हाला जग कुठल्या नावाने ओळखेल? आणि म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना मी बालपणापासूनच काय म्हणतो माहितीये? डॉक्टर. उदाहरणार्थ डॉक्टर हर्षिता, डॉक्टर ऋषिता. राईट. उद्योजक गोल्ड, गोल्ड डायमंड. राईट. असे वेगवेगळी उपमा आयडेंटिटी. आणि ह्या आयडेंटिटी विकसित करतात व्हॅल्यू. या इथिक्स आणि व्हॅल्यू विकसित करतात त्या व्यक्तीचं स्किल सेट. राईट. कॅपॅबिलिटीज. कॅपॅबिलिटीज वाढवण्यासाठी मदत करतात. त्याचं बिहेवियर पॅटर्न फिक्स करतात. त्याच्या क्षमतेचा विकास होतो. बिहेवियर पॅटर्न सेट होतं. राईट. आणि ज्या व्यक्तीचं बिहेवियर पॅटर्न सेट होतं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचं एन्व्हायरमेंट पूर्ण चेंज व्हायला सुरुवात होते. परंतु जो व्यक्ती स्वतःच्या सेल्फ इस्टीम मध्ये, ज्याची लो सेल्फ इस्टीम आहे, अशा व्यक्तीकडून तुम्ही काय एक्सपेक्ट कराल? अशा मुलांकडून काय एक्सपेक्ट कराल? काय अपेक्षा कराल? राईट. आयडेंटिटीवर कार्य करणं फार महत्वाचं आहे. आयडेंटिटी स्वतःची ओळख निर्माण करून देण्यास मदत करेल. आणि म्हणून आज तुम्हाला डिसाईड करायचं आहे की खरोखर माझी आयडेंटिटी काय आहे, मी काय स्वतःला समजत आहे. राईट. मी माझ्या अंतर्मनामध्ये स्वतःची काय उपमा करून दिलेली आहे, करून ठेवलेली आहे. माता, भगिनी, महिला, गृहिणी त्यांनी सुद्धा स्वतःची आयडेंटिटी विकसित करणं गरजेचं आहे. काही महिला आहेत ज्या उद्योजक आहेत, उद्योजक, एंटरप्रुनर. कितीतरी महिलांना ते जॉब देत आहेत. उद्योग, व्यवसाय, नोकरी निर्माण करून रोजगाराची हमी देत आहेत. आता त्या महिला किंवा त्या माता भगिनी त्यांची स्वतःकडे पाहण्याची दृष्टी काय असेल? राईट. हे फार महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीने यावर कार्य करणं गरजेचं आहे. राईट. आता फार महत्वाची गोष्ट आहे. पॉइंट ए टू पॉइंट बी या ठिकाणी आपल्याला प्रवास करायचा आहे. एक आहे गंतव्यस्थान, ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचंय, मे बी पॉइंट ए. आणि पॉइंट बी, इथून तुम्ही स्टार्ट करतायत. मे बी रिव्हर्स करताय आपण. पॉइंट बी टू पॉइंट ए, पॉइंट ए और पॉइंट बी. राईट. परंतु यामध्ये जर
ट्रॅफिक असेल, कंजक्शन असेल, विचारांमध्ये द्विधा असेल, तर तो व्यक्ती त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी जर त्याला 1 तास लागत असेल, परंतु आता तेच अंतर त्याला कव्हर करण्यासाठी किती वेळ लागेल माहितीये? कमीत कमी 4 ते 5 तास, डिपेंड ऑन दॅट ट्रॅफिक. आणि हे मोस्ट ऑफ द टाइम बऱ्याच वेळा लोकांनी एक्सपिरियन्स केलेला आहे. मग याच्यासाठी काय करावं लागेल? याच्यासाठी 3 बेसिक गोष्टी कराव्या लागतील. सगळ्यात प्रथम रिग्रेट, याला म्हणायचं पश्चाताप. रिअलायझेशन ज्या वेळेस होतं ना व्यक्तीला, ही क्लेन्झिंगची प्रोसेस आहे. रिअलायझेशन, रिअलायझेशन झाल्यानंतर काय होईल? रिग्रेट, रिग्रेट, रिअलायझेशन, त्यानंतर क्लिन्झिंग, राईट? क्लिन्झिंग नंतर डिटॉक्सिफाईंग, म्हणजे जे काही अंतर्मनात आहे ते क्लिन्झिंग होईल, राईट? रिअलाइज, रिग्रेट आणि क्लिन्झिंग आणि रिलॅक्स, त्यानंतर रिलॅक्सेशन येतं. आज जर सध्या स्थितीला पाहिलं तर अंतर्मनामध्ये इतके विचार चाललेले आहेत की खरोखर सगळ्या सुखसुविधा असून सुद्धा तो व्यक्ती जीवनाचा उपभोग घेत नाहीये, राईट? फक्त पोस्टपोन 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 करत चाललेला आहे. आणि दिस इज व्हॉट कॉल्ड फ्रिक्वेन्सी. ह्याच फ्रिक्वेन्सी आहेत. तुम्ही कुठल्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट होत आहात, ज्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही व्हायब्रेट होत आहात, त्या गोष्टी, त्या व्यक्ती, त्या वस्तू तुम्ही तुमच्या जीवनात आकर्षित करत आहात, राईट? खरोखर ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गॅजेट्स किंवा तुमच्या सभोवताली असणाऱ्या वस्तूंना ट्रीटमेंट देत आहात, त्याच पद्धतीने त्या तुमच्याशी बिहेवियर करत आहेत, राईट? आणि माझ्या बाबतीत ह्या गोष्टी पदोपदी क्षणोक्षणी बऱ्याच वेळा झालेल्या आहेत, राईट? बऱ्याच वेळा मी हे अनुभव केलेला आहे, ऑब्झर्व केलेला आहे की काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर पुन्हा पुन्हा तोच पॅटर्न फॉलो होत असेल, तर यासाठी येस, आपला इमोशनल पॅटर्न कारणीभूत आहे. तर पॉइंट ए टू पॉइंट बी, याच्यामध्ये आपल्याला रिअलाइज करायचं आहे, रिलीज करायचं आहे आणि रिलॅक्स करायचं आहे, राईट? आणि टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दिस. तर त्याआधी काही बेसिक स्टेप्स आहेत आणि दिस इज व्हॉट कॉल्ड टीयर्स ऑफ जॉय एक्सपिरियन्स. 1 मिनिटाचं रील पाहून, 1 मिनिटाचे व्हिडिओ येतात ना, 1 मिनिटाचे व्हिडिओ, हा गेला की दुसरा, नंतर तिसरा, नंतर चौथा, बरोबर? या 1 मिनिटाचे व्हिडिओ पाहून व्यक्तींना काय वाटतं की आता दुसऱ्या मिनिटात माझ्या जीवनात परिवर्तन आणि बदल घडेल. दॅट इज नॉट ट्रू. तसं नाही होत. ती फक्त ओळख आहे, परंतु कार्य तुम्हाला करावं लागणार आहे, राईट? यू हॅव टू वर्क ऑन युअर सेल्फ. सगळ्यात आधी तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल. आणि ते काम करण्यासाठी एक प्रोसेस आहे. प्रोसेस, त्या प्रोसेस मधून, सायंटिफिक प्रूव्हन प्रोसेस आहे, या प्रोसेस मधून तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला ते रिअलायझेशन होईल. आणि बिलीव्ह मी, तुमच्या कदाचित आजूबाजूला सभोवताली परिसर किंवा व्यक्ती तेच असतील, परिस्थिती पण तीच असेल कदाचित, परंतु तुम्ही मात्र बदललेले असाल. आणि ज्या व्यक्ती स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करतात, स्वतःला बदलतात, असं शक्यच नाही की हे जे एन्व्हायरमेंट आहे ते त्याला तसाच प्रतिसाद देईल. हे शक्य नाही, राईट? आणि ह्या गोष्टी तुम्ही स्वतःपासून सुरू करू शकता. आणि दिस इज व्हॉट रिअलायझेशन. आज आपल्याला हे रिअलाइज करायचं आहे की माझ्या जीवनामध्ये 1 मिनिटाच्या रीलने, फक्त ते इंट्रोडक्टरी आहे, एक्सपेक्ट पण करू नका. बऱ्याच वेळा ह्या काही टेक्निक्स आहेत, ज्या 4 मॅजिकल फ्रेजेस आहेत, प्रथमदर्शनी ऐकल्याबरोबर प्रत्येक व्यक्ती ज्याच्याकडे LST आहे, काय? लॉजिक, जनरल लॉजिक, बुद्धिमान व्यक्ती ज्याच्याकडे लॉजिक आहे, तो व्यक्ती काय करेल? हाच विचार करेल की हे कसं काय शक्य आहे. पण क्लिनिकल रिसर्च रिपोर्ट अवेलेबल आहेत याच्यासाठी
की जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडतो, परंतु ती जी प्रोसेस आहे त्याला वेळ दिला पाहिजे. वेळ हा एक चमत्कार आहे आणि याच्यासाठी तुमच्याकडे कोच हवा. कोच असायला पाहिजे, ज्याच्या बरोबर तुम्ही अकाउंटेबिलिटी घेऊन काम कराल. राईट. अदरवाईज हा मनाचा आणि पाण्याचा स्वभाव आहे की ते नेहमी खालच्या दिशेला, समतल किंवा अ, खालच्या दिशेने वाहण्याचा त्याचा स्वभाव आहे. पाणी सुद्धा आणि मन सुद्धा. चांगल्या गोष्टी आचरणात आणण्यासाठी इफर्ट्स घ्यावे लागतात. लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी इफर्ट्स घ्यावे लागतात, मेहनत घ्यावी लागते. परंतु ज्या क्षणी तुम्ही त्यापासून डिटॅच व्हाल, त्यावेळेस द्रुत गतीने तो व्यक्ती खालच्या दिशेने जायला प्रारंभ होतो. उदाहरणार्थ, पूर्वीच्या काळी रहाट असायचा विहिरीच्या सभोवताली, विहिरीच्या कठड्यावर रहाट. रहाट ज्याच्यातून माता भगिनी पाणी वर काढायच्या. राईट. पाणी वर ओढताना हा प्रयोग करून पहा. जस्ट मिस करतोय तसं फक्त पाणी असं वर ओढून पहा. हा चांगला व्यायाम होता, एक्सरसाइज होता. राईट. हा. ज्या व्यक्तींना खरं फ्रोझन शोल्डर किंवा शोल्डर मध्ये काही इश्यू आहेत ना, ते हा व्यायाम करू शकतात. परंतु रहाट वरून पाणी ओढत असताना वर ओढायला जर 5 किंवा 10 मिनिट लागत असतील, त्या बादलीच्या वेटवर किंवा पाण्याचा जेवढा कुठला साठा आहे, बादली आहे, त्याच्यावरती डिपेंड आहे. पण चुकून सुद्धा थोडासा ढील दिला, थोडासा, थोडस दुर्लक्ष झालं, तर जितका वेळ वरती ओढायला लागला तर काही सेकंदातच ते खाली पुन्हा विहिरीत जाण्याची शक्यता आहे आणि जातच. काही सेकंदात, काही सेकंदात. कळालं? हीच साधना आणि ही तपस्या आहे. ज्या क्षणी तुम्ही डिटॅच व्हाल, त्या क्षणात पुन्हा हा पॅटर्न चेंज व्हायला सुरुवात होईल, कारण वर्षानुवर्षाची प्रॅक्टिस आहे. आणि यासाठी मी कमीत कमी काय सांगतो, 3 महिने, ऍटलिस्ट 3 मंथ्स, 90 डेज तुम्हाला या पाथवर, या रस्त्यावर, या मार्गावर पथप्रदर्शक जो कोणी असेल, मार्गदर्शक जो कोणी असेल, त्याच्या सानिध्यात चालावं लागेल. कळालं? अगदी सिंपल आहे, अगदी साधारण आहे, बेसिक आहे, परंतु असाधारण परिणाम आहेत. रिझल्ट मात्र चमत्कारिक आहेत. ज्या काही गोष्टी मी डिस्कस करत आहे, उदाहरणार्थ आपण पहिल्यांदा हे पॉइंट डिस्कस करूया की हे नेमकं आहे काय. टीयर्स ऑफ जॉय एक्सपिरियन्स. राईट. हे सायंटिफिक प्रूव्हन आहे. या याच्यावर जो रिसर्च झालेला आहे, डॉक्टर हिवलेन, आणि ज्या व्यक्तीला डॉक्टर हिवलेन कळाले, एक सायकॅट्रिक्स आहेत, सायकोलॉजी आहे, हवाईन टेक्निक आहे, हे ज्या व्यक्तीला कळालं ते आहे जॉय वायटाले. द सिक्रेट मूवी जर तुम्ही पाहिली असेल तर त्या सिक्रेट मूवी मध्ये जॉय वायटाले नावाचे एक डॉक्टर आहेत, ऑथर आहेत, आणि जे खरोखर सायकोलॉजीवर काम करतात. राईट. आणि त्यांनी ही टेक्निक, ही मेथड जगापर्यंत आणली आणि त्याच्यानंतर रिसर्च सुरू झाला की कोण आहेत हे डॉक्टर हिवलेन, आणि यांनी या क्लिनिकल मेडिसिन किंवा मेडिकल सायन्स मध्ये इतका मोठा ट्रान्सफॉर्मेशन कसं आणलं. राईट. क्लिनिकल रिसर्च रिपोर्ट अवेलेबल आहेत. एक लेटेस्ट एक्झाम्पल मी सांगतो. एक महिला ज्यांना गेल्या 7 वर्षापासून जे काही ट्रॉमा त्यांच्या जीवनात घडला होता, प्रसंग, त्या प्रसंगामुळे त्यांची रात्रीची झोप नष्ट झाली. एन्झायटी मोडमध्ये त्या जगत होत्या, गिल्ट अपराधीपणेच्या भावनेत जगत होत्या, झोप लागत नव्हते. कळालं? आणि ज्या क्षणी जे काही मेंटॉर आहेत, जे काही ट्रेनर आहेत, कोच आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यावर काम केलं, या टेक्निकवर, या प्रोसेसवर काम केलं. त्या दिवशी
पहिल्यांदा ते 7 तास झोपल्या. म्हणजे इतकी चांगली झोप त्यांना लागली. कळालं? तुम्ही म्हणाल यात काय विशेष आहे, मी तर 12 तास झोपतो. ज्याला अनिद्रा म्हणतात, इन्सोमनिया म्हणतात. वेडा बनण्याची पहिली प्रोसेस, पहिली पायरी म्हणजे काय? अनिद्रा, झोप नष्ट होते. ज्या व्यक्तींना ह्या त्रासातून जावं लागतं त्यांना हे रिअलायझेशन होत असेल की मी काय बोलतोय. झोप न लागणे, राईट. आणि ज्या व्यक्तींना असं वाटतं की मी खूप झोपतोय, हा भ्रम आहे. कळालं? लोळणं वेगळी गोष्ट आहे आणि झोपणं वेगळी गोष्ट आहे. गाढ निद्रा वेगळं आहे. आणि फक्त लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट बहुतेक संडे मॉर्निंग याच्यातच जाते. कळालं? झोप नाही, परंतु शरीर साथ देत नाही. कदाचित बाहेरच्या ह्या उपकरणांमुळे, एसी मुळे, पंख्यामुळे, पंख्याच्या हवेमुळे शरीर जड होत जात. वात विकार सुरू होण्याचं प्रमुख कारण पंख्याची हवा आहे. ट्रस्ट मी, हे सत्य आहे. कारण अनैसर्गिक हवेमध्ये, वातावरणामध्ये आपण स्वतः निद्रा घेत आहोत. राईट? आवश्यकतेनुसार, वातावरणानुसार तुम्ही करू शकता. परंतु पहाटे जाग येण्यासाठी सुद्धा हे महत्वाचे, विश्रांती, पुरेशी झोप होणं आवश्यक आहे. पण त्याच्यासाठी कंडिशन फक्त उपकरणांवर ठेवू नका. कळालं? हे बरेच रिझल्ट, बरेच टेस्टिमोनियल आहेत, परंतु त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला डेप्थ मध्ये जावं लागेल, ती प्रोसेस समजून घ्यावी लागेल. याचा एक डेमो पण आपण पाहणार आहोत. राईट? आता अगेन आय विल स्टार्ट की या जीवनामध्ये, ह्या जगामध्ये, ह्या विश्वामध्ये, ह्या ब्रह्मांडामध्ये एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. आणि इफ इट इज मेड अप ऑफ एनर्जी, ऊर्जा शक्तीने जर हे सर्व निर्माण झालेलं असेल, तर याचा अर्थ काय माहितीये? कॉंग्रॅच्युलेशन, इट इज गोइंग टू चेंज. आता एनर्जी व्हायब्रेट ऍट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्ही व्हायब्रेट होत आहात, तुम्ही जर ठरवलं, दृढ निश्चय घेतला, डिसिजन घेतला, दृढ निश्चय, द मोमेंट यू टेक डिसिजन, युअर लाईफ गेट चेंज. ज्या क्षणी तुम्ही निर्णय घेतला की मला हा पाथ फॉरवर्ड निवडायचा आहे, त्या क्षणी जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल फक्त त्याच वेळेस घडतो जे निर्णय तुम्ही घेत आहात. जर निर्णय घेण्यात विलंब केला, डिले केला, तर तेवढी तुमची सक्सेस अजून पुढे शिफ्ट होईल. लक्षात येतंय? एनर्जी, आणि एनर्जी जी आहे ती कॉन्स्टंट आहे. ही जी ऊर्जा शक्ती आहे ना, ही कॉन्स्टंट आहे. या संपूर्ण सृष्टीमध्ये ती वाढत नाही आणि कमी सुद्धा होत नाही. ही ऊर्जा शक्ती, एव्हरीथिंग इज मेड ऑफ एनर्जी. राईट? आणि ज्या काही गोष्टी आज आपल्या सभोवताली आपल्या बरोबर घडत आहे, धिस इज व्हॉट जस्ट रिफ्लेक्शन ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शनचा अर्थ प्रतिबिंबित होत आहे. काय? अंतर्मनामध्ये जे सबकॉन्शियस माइंडचे पॅटर्न आहेत, हेच तुमच्या जीवनामध्ये रिफ्लेक्ट होत आहेत. रिफ्लेक्शन होत आहे त्याचं. कळालं? ज्या घटना आहेत, जो व्यवहार आहे, जे बिहेवियर आहे, त्या व्यक्तीकडे किंवा परिस्थितीकडे पाहून तुम्ही जे अंतर्मनात अनुमान लावत आहात, हे काय आहे? हे सबकॉन्शियस माइंडचं रिफ्लेक्शन आहे. आणि वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ मेमरी. आपण स्मृतीच्या जगामध्ये जगत आहोत. कुठलाही व्यक्ती आल्यानंतर त्याचं आचरण आणि बिहेवियर जर पाहिलं ना, तर आपण काय करतो? पास्ट मध्ये जे झालेले इन्सिडेंट आणि इव्हेंट आहेत, त्या इव्हेंट्सना कनेक्ट करतो. कळालं? तुम्हाला कसं माहिती की हा व्यक्ती चिटिंग करणारा आहे किंवा ट्रस्टवरती आहे? तुम्हाला कसं माहिती हे वातावरण सिक्युअर आहे का अनसिक्युअर आहे? तुम्हाला कसं माहिती? कारण पास्ट एक्सपिरियन्स तुम्ही प्रेझेंट मध्ये आणता आणि त्याच्याने तुम्हाला रिअलायझेशन होतं. हेच 5 वर्षाच्या लहान मुलाला विचारा बरं.
तो सगळ्या परिस्थितीमध्ये सम आहे. सगळ्या घरामध्ये एखादा व्यक्ती हॉस्पिटलाइज झालाय, परंतु ते मूल अट्टहास करतं. कशासाठी? मला भूक लागलीये, मला खायला दे मम्मी. कळालं? मला झोप आलीये. ते नाही पाहत तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये आहात का, घरी आहात का, कुठल्या फंक्शनला आहात. त्याला काही घेणं देणं नाहीये. राईट? परंतु ओव्हर द पिरियड ऑफ टाइम हे जे ऍक्युम्युलेशन होत जातं ना, कशाचं? स्मृतीचं. याच्या अनुसार मग अंतर्मनामध्ये हे प्लॅनिंग आणि रिफ्लेक्शन निर्माण होतात. आर यू गेटिंग इट? येस. आणि हे जे पण आता याच्यामध्ये दोन, एक गुड मेमरीज आणि बॅड मेमरीज एवढंच निर्माण होतं. गुड मेमरी, गुड. काही प्रसंग आज सुद्धा आठवतात. तिरुपती बालाजीला दर्शनाला गेलो होतो, तो पहाटेचा प्रसंग अजून सुद्धा आठवतो. ते पहाटेचं दर्शन, रांगेत उभं राहिल्यानंतर, त्या गाभाऱ्यात पोहोचल्यानंतर तो जो औरा होता, ते जे तेज होतं, ते व्हायब्रेशन होतं, ते जे फिलिंग होतं, ते प्रसन्न करणारं होतं. अजून सुद्धा आठवत आहे. राईट? म्हणजे एखादा व्यक्ती जर गेला असेल तर त्याला हे कनेक्ट होत असेल. वारीला गेल्यानंतर, पंढरीला गेल्यानंतर तो जो प्रवास होता, त्या प्रवासादरम्यान ज्या काही घटना गोष्टी घडल्या, स्वतःबरोबर नवीन अनुभव आले, भक्तिमय जीवन झालं, अजून सुद्धा ते स्मरणात आहे. आणि बऱ्याच वेळा काही वारकरी जे पंढरपूरवरून येतात ना, त्यांना 2-4 दिवस तर करमतच नाही. का? कारण त्यांना क्षणोक्षणी पदोपदी त्या स्मृती त्यांना रिअलाइज होतात, कनेक्ट होतात. लक्षात आलं? वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ मेमरी. आपण फक्त आठवणीच्या जगातच जगत आहोत. वर्तमान काळात फार कमी लोक जगतात. म्हणजे ज्याला म्हणतात ना, झिरो लिमिट किंवा प्रेझेंट टेन्स, द पॉवर ऑफ नाऊ. नाऊ, नाऊ म्हणजे आत्ता. पॉवर ऑफ नाऊ हे फार कमी लोकांना माहिती आहे. राईट? बाकी सर्वांचा भूतकाळ जो आहे ना, पास्ट, हा प्रेझेंट मध्ये येतो, आणि जो प्रेझेंट आहे हा पुन्हा त्यांचं भविष्य निर्माण करतो. पण भविष्य काय निर्माण होत असेल? जो पास्ट आहे. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. जे भूतकाळ आहे, कारण आपण काल जगलो तेच आज जगतोय. परवा जे जगलो तेच काल जगतोय. मागच्या आठवड्यात जे जगलो तेच या आठवड्यात जगतोय. विचार करा. रुटीन कुठे चेंज झालं? नाही. नवीन गोष्टी ज्या आपण एक्सपेक्ट करत आहोत, परंतु ह्या आल्या कुठून? नाही येते. तेच 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 रुटीन. आणि एक्सपेक्ट करतोय चमत्कार. कसा होईल? त्यासाठी ते करावं लागेल जे आजपर्यंत नाही केलं. राईट? कॉज आणि इफेक्ट, कारण आणि परिणाम. जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडण्याचं हे सर्वात महत्वाचं साधन आहे. जर काही मुलं अपयशी झाले असतील, फेल्युअर झाले असतील, तर घाबरू नका. जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल निश्चित आहे. एनर्जी इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. ऊर्जा शक्ती म्हणजेच मास, म्हणजेच वस्तुमान. सी स्क्वेअर म्हणजे स्पीड ऑफ लाईट. राईट? हे बदलू शकतं. एनर्जीने सगळं काही निर्माण झालंय, पण एनर्जी कशाने निर्माण झाली? व्हायब्रेशनने. व्हायब्रेशन म्हणजे काय? जो थिंकिंग पॅटर्न आहे ना, तो हा बदलू शकतो. वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ मेमरी. कायम स्मरणात ठेवा, आपण आठवणीच्या जगात जगत आहोत. मग आता जे आपले प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, हे काय आहेत? ह्या रनिंग मेमरीचे. रनिंग, ज्याला म्हणतात ना, एखादं चित्र आहे आणि ते चलचित्र आहे. चलचित्र. चलचित्राचा अर्थ काय होतो? मूवी. रनिंग मेमरीज. रनिंग मेमरीज. बसल्या बसल्या सगळ्या त्या जुन्या गोष्टी, घटना आठवायला लागतात. ह्या व्यक्तीने असं बोललं, त्या व्यक्तीने तसं केलं. राईट? आणि याने असं का बरं केलं असेल? राईट? याने असं का माझ्याशी बिहेवियर केलं असेल? हे काय? रनिंग मेमरीज आहेत. रनिंग मेमरीज. झालेल्या गोष्टी, घटना आहेत, त्या पुन्हा पुन्हा आपण आठवतोय. आपल्या ह्या फ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात याला, हा मेमरीचा पार्ट एवढा. ह्या मेंदूमध्ये आपण त्या गोष्टी पुन्हा पुन्हा, चलचित्र, तेच 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 पुन्हा चालवतोय. त्याने असं का बोललं? त्याने असं का केलं? त्याने असं का दिलं असेल? पण मी तर असं बोललो होतो. मी तर, माझा तर उद्देश चांगला होता, माझा तर उद्देश पवित्र होता, पण त्याला समजलं नाही. राईट? आता हे झालं बोलून. 4 तासाने पुन्हा तीच कॅसेट रिपीट.
ऑल आवर प्रॉब्लेम्स आर रनिंग मेमरी. चलचित्र आहे, हे मूवी आहे. कळालं? तर दुसरी महत्वाची गोष्ट, मग हे प्रॉब्लेम काय येतात जीवनात? तुम्हाला अडकवण्यासाठी नाही, तुम्हाला बाहेर काढण्यासाठी. तुम्हाला अडकवण्यासाठी येत नाहीत प्रॉब्लेम, समस्या तुम्हाला अडकवायला नाही येत. आपण हा पाठ शिकलोय, राईट? वेदना का महत्वाच्या आहेत? वेदना झाल्या नाही तर तुम्हाला कसं रिअलाइज होईल की हे महत्वाचं आहे किंवा नाही? माझ्या जीवनात हाताला संवेदना आहेत म्हणून तुम्ही पाण्यात हात घातल्यानंतर तुम्हाला कळतं हे पाणी मी सहन करू शकतो किंवा नाही. अगदी कडक पाणी घेतलं बिना चेक करता काय होईल? भाजेल ना? अगदी समान आहे. संवेदना फार महत्वाच्या आहे. प्रॉब्लेम म्हणजे काय? जसं शरीर आणि मन आहे. शरीराला कळतं पाणी गरम आहे, व्यक्ती लगेच मागे होतो. पण मनाला जिथे वेदना होत आहेत, जिथे दुखवलं गेलेलं आहे, परंतु तोच प्रसंग जर पुन्हा 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 आठवत असाल तर हा काय आहे? अज्ञान. याला मूर्खपणा म्हणता येईल. अज्ञान म्हणता येईल. अरे त्या गोष्टीने दुःख होतंय तुला, मग कशाला पुन्हा पुन्हा त्याची आठवण काढतोय? त्याच्यातून बाहेर पडावं लागेल. कळालं? बाहेर पडण्यासाठी खूप टेक्निक आहेत, खूप खूप प्रोसेस आहेत. लेट इट गो. लेट गो म्हणून एक टेक्निक आहे. लेट गो म्हणजे जाऊ दे, आता मी सोडला त्याचा विचार. पण ही प्रोसेस कशी आहे? कायनॅस्थेटिक आहे. कायनॅस्थेटिक म्हणजे काय? स्पर्श. पाच संवेदना आहे: स्पर्श, रूप, रस, गंध, ध्वनी. राईट? ह्या आता सध्याच्या काळात जे पण आपले अनुभव आहेत हे कायनॅस्थेटिक आहेत. कायनॅस्थेटिक फिलिंग काय होतं? फिलिंग कायनॅस्थेटिक आहे. एनएलपीचा पार्ट आहे हा. कायनॅस्थेशिया, एनेस्थेशिया देतात ना तसा. म्हणजे काय? ऑपरेशन करण्यापूर्वी ते देतात ते एनेस्थेशिया. भूल, संवेदना जाणवत नाही. आणि कायनॅस्थेटिकचा अर्थच होतो की संवेदना जाणवत आहे. राईट? आणि ह्या ज्या फिलिंग आहेत हे कायनॅस्थेटिक आहे. लेट इट गो हा एक प्रयोग आहे, हा एक आपण करून पाहू. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक हात असा ठेवला, राईट? आणि उदाहरणार्थ दिसतोय का पूर्ण? नाही. ओके. हा हात असा ठेवला आणि ह्या हातावर मी लोड घेतलेला आहे. लोड, राईट? लोड घेतलेला आहे. असा हात मी किती वेळ ठेवू शकेल सांगा? 5 मिनिट, 1 मिनिट, 5 मिनिट, 10 मिनिट. परंतु थोड्या वेळाने माझ्या या हातामध्ये वेदना सुरू होतील, आपोआप वेदना सुरू होतील. कळालं? असं ते इमोशन आहे जे तुम्ही घेतलेलं आहे. प्रत्यक्षात आहे का काही वजन? नाहीये. परंतु ते इमोशन जे आहे ना ते सोडू पण देत नाही आणि वेदना पण होत आहेत, पेन्स होत आहेत. राईट? परंतु आता काय करायचं? सहन करायच्या वेदना. बऱ्याच लोकांचं जीवन असं झालंय, हात खाली घ्यायला पाहिजे पण नाही घेत. आणि त्यासाठी मी काय सांगतो? लेट इट गो. हे सोडा ना आता. रिलॅक्स करा, रिलीज करा, राईट? रिग्रेट करा आणि रिलॅक्स व्हा. आर यू गेटिंग इट? हे फार महत्वाचं आहे. प्रॉब्लेम जे आलेले आहेत ते तुम्हाला अडकवण्यासाठी नाही आले, तुम्हाला मोकळं करण्यासाठी आलेले आहेत. परंतु ही पाहण्याची दृष्टी विकसित करावी लागेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्ही काय करू शकता? द ग्रेटेस्ट चॉईस इन युअर लाईफ. तुम्ही एकच गोष्ट करू शकता, चॉईस करू शकता. काय चॉईस करू शकता? की मला याच्यातून बाहेर पडायचंय. एखादा व्यक्ती म्हणजे मला दुःख आहे, अरे हो, ऍक्सेप्टेड. दुःख आहे, परंतु ते दुःख जे आहे ते किती वेळ आता, किती वेळ पुन्हा पुन्हा त्याच्यावर चर्चा करणार? राईट? किती वेळा तेच 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 पुन्हा. आता काय करायचंय? चॉईस करायचंय. चॉईसचा अर्थ काय? निवडायचंय. मला निर्माण करायचं आहे. चॉईस करावं लागेल. द ग्रेटेस्ट डिसिजन यू मेक दॅट, और द ग्रेटेस्ट थिंग यू डू इज चॉईस. तुम्हाला चॉईस करायचं. तुम्हाला अडकायचंय का बाहेर पडायचंय? हा, ही चॉईस करावं लागेल. आणि एकदा तुम्ही चॉईस केली, तुम्ही निवडलं, तर त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर ऍक्ट करावं लागेल, कृती करावी लागेल, कार्य करावं लागेल, हिलिंग करावं लागेल. दिस इज व्हॉट कॉल्ड हिलिंग. याला म्हणतात हिलिंग. जखम झालीये,
आता ते घाव भरावे लागतील. सगळ्यात आधी रिअलाइज करावं लागेल. रिअलाइज झालं. आता काय करावं लागेल? रिलीज करावं लागेल, म्हणजे रिग्रेट करावं लागेल, ऍक्सेप्ट करावं लागेल. त्यानंतर रिलॅक्स करावं लागेल, क्लिन्झिंग करावं लागेल आणि मग रिलॅक्स. क्लिन्झिंग, हिलिंगचा अर्थ दोष देणे नव्हे, कंप्लेंट करणं नव्हे, क्रिटिसाइज करणं नव्हे. त्याला हिलिंग नाही म्हणत, त्याला बाकी काहीतरी म्हणत असतील. परंतु हिलिंगचा अर्थ एवढाच होतो की ज्या समस्या आता माझ्याकडे आहे याच्यावर मला काम करायचंय. कळालं? मला काम करायचंय, हील करायचंय. आणि ऑल हिलिंग, प्रत्येक हिलिंग म्हणजे हिलिंग म्हणजे काय? बरं करणं. हे आपल्याला कुठे घेऊन जातं माहिती का? शून्यात घेऊन जातं पुन्हा. येस, जिथून हे सुरुवात झालंय तिथं. तुम्हाला माहितीये, तुमच्या आतमध्ये, हृदयामध्ये जे तुम्ही होतात ना, 1 वर्षाचं ते बाळ, ती बालिका, ती मूल, मुलगा किंवा मुलगी, ते बालक अजून सुद्धा आहे हृदयात. दोन्ही हात करून म्हणते की मला कडेवर घे ना, मला उचल, मला प्रेम हवंय, मला मला तुझी ऊब हवी आहे. जसं आई आई हृदयाला धरते ना बाळाला, आणि ते बाळ इतकं फील करतं, सिक्युअर फील करतं. तसं तुमच्या आत ते लहान बालक, ती बालिका आज सुद्धा आहे. आणि आपण तिच्याकडे निग्लेक्ट 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 दुर्लक्ष करत गेलो. यालाच म्हणतात क्लेश. सगळं काही आहे, पण अंतर्मनाला रात्री झोपायला गेल्यानंतर काही असं वाटतं की अरे काहीतरी करायचं राहून गेलं. ते जे बालक आहे ना, ते स्मॉल चाइल्ड, इनर चाइल्ड म्हणतात त्याला, इनर चाइल्ड. त्या इनर चाइल्डला वेळच नाही दिला. राईट? आज आपण वेळ देणार आहोत. पण आपल्याकडे, ओके, थोडस फास्ट करूया. त्या इनर चाइल्डला वेळ द्यावा लागेल, क्लिन्झिंग करावं लागेल, हिलिंग करावं लागेल. राईट? आणि हाच पर्पज आहे हिलिंगचा, हाच पर्पज आहे क्लिन्झिंगचा, की वी हॅव टू गो बॅक टू आवर ओन, जिथून आपला सोर्स आहे, उगमस्थान आहे, तिथे जावं लागेल. कळालं? या जगामध्ये सगळ्यात जवळचा व्यक्ती जर तुमच्या कोणी असेल तर ते तुम्ही स्वतः आहात. आरशासमोर गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या डोळ्यात पुन्हा एकदा पहा आणि नीट ऑब्झर्व करा, त्याच्याशी चर्चा करा, त्याच्याशी बोला की त्याला काय पाहिजे. एज डझंट मॅटर. राईट? आणि ज्या वेळेस तुम्ही हे हिलिंग करायला सुरुवात कराल, त्यावेळेस काय होईल माहितीये? तुमचे पूर्वज ह्या पृथ्वीवर, सृष्टीवर, प्रत्येक पशु पक्षी कीटक, तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य, तुमचे प्रत्येक आप्तस्वकीय नातेवाईक, जे तुमच्याशी ब्लड रिलेशन मध्ये आहेत किंवा बाकी मैत्रीपूर्ण नातेसंबंधात आहेत, या प्रत्येकावर याचा प्रभाव पडतो. आहे ना चमत्कार? हा चमत्कार आहे. हे मिरॅकल आहे, हे चमत्कृती आहे. याला ऑब्झर्वर इफेक्ट म्हणतात. हे असंच काम करतं आणि आपल्याला नाही माहिती, परंतु हे काम मात्र असंच करतं. परिवर्तन आणि बदल घडल्यानंतर जीवनात याचा प्रभाव तुमच्या कुटुंबावर आपोआप होतो. एक मुलगी, जिला तिच्या मॅरिड लाईफ मध्ये खूप त्रास किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन असतील, मतभिन्नता असेल, त्या मुलीच्या जीवनात परिवर्तन आणि बदल घडलं. कसं माहितीये? तिच्या सेल्फ टॉकने. तिने परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न नाही केला, तिने ऍक्सेप्ट केलं आणि तिने स्वतःवर काम केलं. ती स्वतःला बोलत गेली की माझ्या जीवनामध्ये मला काय हवं आहे आणि ह्या सगळ्यांसाठी मी आभारी आहे. 2 आठवड्यात परिस्थिती बदलली. कळालं? जे प्रॉब्लेम्स होते ते आता कन्वर्ट झालेत ऑपॉर्च्युनिटीमध्ये. इट इज पॉसिबल, हे शक्य आहे. आपण सोल्युशन बाहेर शोधतो, सोल्युशन बाहेर नाही, सोल्युशन आत आहे. जीवन जगण्याच्या 2 पद्धती आहेत. मी जास्त डिटेलमध्ये आता नाही जाणार, परंतु फक्त सांगतो. एक आहे माइंडसेट. करा सगळ्यांनी असं, येस. एक आहे माइंडसेट, माइंडसेट. आणि दुसरं आहे स्किल सेट. स्किल लिहिणं ही एक स्किल आहे, बरोबर? सेल्स
हे स्किल आहे. कम्युनिकेशन हे स्किल आहे. स्टेज डिअरिंग स्किल आहे. प्रेझेंटेशन स्किल आहे. कळालं? एक आहे माइंडसेट. पहिल्यांदा इथे क्लॅरिटी येणं गरजेचं आहे. आणि दुसरं काय आहे? स्किल सेट. स्किल, पैसा कमवायचा असेल तर स्किल पाहिजे. राईट? आता बऱ्याच उद्योजक महिला सुद्धा आहेत. यांच्याकडे काय आहे? स्किल आहे. बचत गटामध्ये जर मीटिंग ट्रेनिंग सेशन घ्यायचे किंवा काही प्रोडक्ट विकायचे, ते काय आहे? ते स्किल आहे. परंतु पीस ऑफ माइंड पाहिजे असेल तर माइंडसेट पाहिजे. माइंडसेट आणि स्किल सेट या दोन गोष्टीच महत्वाच्या आहेत. याच्यावर काम करा. मिळेल त्या साधनाने काम करा. लक्षात येते? मी ज्यावेळेस सांगतो सूर्यनमस्कार करा, तर याचा उपयोग काय आहे? सूर्यनाडी तुमची स्ट्रॉंग होईल. चंद्रनाडी तुमच्याकडे आहे, सूर्यनाडी स्ट्रॉंग होईल. म्हणजे काय होईल? शरीर बलवान होईल. हे स्किल आहे. आणि ज्यावेळेस मी सांगतो प्रार्थना करा, वाचन करा, माइंडसेट विकसित होईल. राईट? मानसिक शक्ती वाढेल. मेडिटेशन करा, ध्यान करा. हे काय आहे? माइंडसेट आहे. आर यू गेटिंग इट? चमत्कार ह्याच जगात घडतात. आपण सर्वजण चमत्कारच आहोत. ह्या श्वासाचं येणं आणि जाणं हाच चमत्कार आहे. माझे गुरु महाराज जे सांगतात, रामायणातील ही चौपाई आहे. नरतन मनुष्य जन्म, नरतन भव बारित कहूं बेरो, सन्मुख मरुत अनुग्रह मेरो. नर्तन भवभारित कहूं बेरो. हे मनुष्य शरीर जे प्राप्त झाले, हेच अद्भुत चमत्कार आहे. आणि सन्मुख मरुत, माझ्या समोर ही जी हवा प्राण शक्ती येते आणि जाते, हाच माझा आशीर्वाद आहे. अनुग्रह मेरो. कळालं? आणि जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही इतका अट्टहास धडपडतायत किंवा दिवस रात्र, मी एकच गोष्ट सांगतो, प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करू नका, तो रिझॉल्व्ह होत नाही. आज रिझॉल्व्ह झाला ना, आज आर्थिक चणचण असेल आणि आत्ता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, काय वाटतं तुम्हाला? पुढच्या महिन्यात नाही येणार? पण बरेच लोक हेच बोलतात. मध्यम मिडल क्लास फॅमिली काय बोलते माहितीये? अरे आत्ताच तर एका याच्यातून बाहेर पडलोय आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो ना होतो, कशी तरी अरेंजमेंट केली, जुळवाजुळव केली आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि लगेच दुसरा प्रॉब्लेम. हे मिडल क्लासच नाही, हे उद्योजक पण म्हणतात. हे हाय क्लास सोसायटी पण म्हणते, लो क्लास सोसायटी पण म्हणते, सर्वच म्हणतात. एका याच्यातून बाहेर पडतो ना पडतो, लगेच दुसऱ्या याच्यात अडकतो. दरवेळेस नॉट नेसेसरी आर्थिक असेल, परंतु वेगवेगळे 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 इश्यूज येतच राहतात. राईट? इश्यू येण्याबद्दल काही नाही. चॅलेंजेस म्हणून ते ऍक्सेप्ट करायचे, परंतु त्यासाठी माइंडसेट निर्माण करावा लागेल. आर यू गेटिंग इट? माइंडसेट फार महत्वाचा आहे. आणि जे पण काही कृती तुम्ही करणार आहात, याचा परिणाम तुमच्या कुटुंबावर होईल, मुलांवर होईल, शेजाऱ्यांवर पण होईल, आप्तस्वकीयांवर पण होईल. खरोखर याचे परिणाम अद्भुत आहेत. तर आता विल स्टॉप इट हिअर. ओके.